जीवाला न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, निष्पाप केलेला जीवाला न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, निष्पाप केलेला जीवाला न्याय द्या. सगळे खाली बसून घ्या, सगळ्यांचा वेळ करा. सगळे खाली बसा, सगळ्यांची वेळ काढून चालू आहे. सगळे खाली बसून घ्या. याला वेळ काढून फुलजयंती येथील महामार्ग बनला मृत्यूचा सापळा. चेकपोस्ट वरून रस्ता रोको आंदोलन, वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा. पंढरपूर विजापूर महामार्गावरील फुलजयंती येथील महामार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. अनेक वेळा गंभीर अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. नुकतेच एका युवकाचा अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याप्रकरणी येथील आसपासच्या गावच्या संतप्त नागरिकांनी या महामार्गावरील फुलजयंती गावच्या हद्दीतील चेकपोस्टवरून रस्ता रोको आंदोलन केले. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. यावेळी उपस्थित संतप्त नागरिक व संबंधित प्रशासन यांच्यामध्ये काय बातचीत झाली, पहा संपूर्ण माहिती. निष्पाप गेलेल्या जीवाला न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, निष्पाप केलेला जीवाला न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, निष्पाप केलेला जीवाला न्याय द्या. सगळे खाली बसून घ्या, सगळ्यांचा वेळ करा. सगळे खाली बसा, सगळ्यांची वेळ काढून चालू आहे. सगळे खाली बसून घ्या. याला वेळ काढून साहेब कसं बोलायचं बघा, तुमचं बोलायचं समजा कसं खोटं बोलायचं नाही साहेब, कसं नसते. लेटर ಈಗ ಕೆಲಸ ಚಾಲು ಮಾಡ್ಯಾರ, ಕೆಲಸ ಚಾಲು ಮಾಡ್ಯಾರ. ಈಗ ನಾವು ನಡ್ಸಲ್ಲ, ಈಗ ತೋರ್ಸ್ರಿ, ಇದು वरिष्ठ अधिकारी आमच्या परत लक्ष द्या. आम्हाला ह्याचं न्याय पाहिजे. लेखी निवेदन द्या. आम्ही यावर न्याय शिकवतो. आम्हाला तुमचं बघावं लागतं, त्यांचं सगळ्याच बघावं लागतं. त्यांचं ड्रायव्हर लोकांचं पण आमच्या बरोबर आंदोलन आहे. काय दाखवले. आणि दुसरी गोष्ट ते आमच्या निष्पाप जीवाला काय नाही. आज एक भाऊ गेला, दुसरा जाऊ शकतो. गेला अनधिकृत चालू आहे. त्यांना परवानगी नाही मुळात. आणि जी पावती देतात हे मरोडेची पावती येतात. त्यांना जी मला जे सांगितलं तुम्हाला सांगतो, हे आरटीओ जे आहे ते मरोडे मरोडे हद्दीतले वाहनाला पावती देतात. तिथे काय करतात, वाहनाकडे 300-4 लाख रुपये करतात. आणि काही ठराविक लोकांना हाताशी धरून चुकीचे काहीतरी करतात. आणि ते अधिकाऱ्यांना आरटीओ साहेबांना विचारल्यावरती, आता माझं मशीनमध्ये मी स्वतःच विचारलं होता, काय असेल तर दाखवा, यांना विनंती करून पाठवता येईल. तर ते काहीतरी म्हणजे
रागाला जाऊन ती बाजूला गेले, दाखवतो करतो म्हणून काय अजून आले नाहीत ते. मग एक मशीन आणून दाखवले त्यांनी ते. मग त्याच्यात काय नाही, आज बंद आहे तर मोकळंच आहे बघा. म्हणजे ह्याच्यात बघा ते मोकळं डिस्प्ले, त्यात काय दिसत पण नाही. त्यांना म्हणलं हुलचंतीला नाही ना, मला माहीत आहे की साहेब, तुम्हाला हुलचंतीला चालू असलेलं जे आहे ते आम्हाला दाखवा. आम्ही आमचे जे नातेवाईक आहे किंवा गावकरी आहेत त्यांना विनंती करून सांगू, आपण प्रशासनाला कुठं अडवून करायला नको. आपण जे आपण कायदेशीर करून त्यांना सांगायला. ते अधिकारी काय अजून देण्यात सर. हां हां नाही पाठवण्याबद्दल काय नाही. आता ह्या नातेवाईकांचं गावकऱ्याचं मत काय आहे त्याने आम्हाला दाखवू द्या, आम्ही काय त्यांना लगेच जातो माघारी असं बोलतो. त्यांना मुळात चालू करायला अधिकारच नाही असं त्यांना गावकऱ्यांना नातेवाईकांनी सांगितलं. मग नसेल तर ऐका, पण त्याने आता दाखवू द्या, त्यांना आपण विनंती करून सांगता येईल साहेब. मी विनंती करू सगळ्यांना, पण ते दाखवी पण नाही म्हणून त्याला अधिकारी चालवायला आहे म्हणून असं येतं बघा. सांगितले त्यांनी पत्र दाखवू द्या, आम्ही घरी जातो, आम्ही घरी जातो. दाखवू द्या, आम्ही दाखवल्यानंतर हलो तोच निर्णय असणार आहे. विषय काय माहिती का, त्यांना पत्र पत्र तोपर्यंत गाड्या गेल्यावर काय बिघडलं. आम्ही सरळ आमच्या घरी नट निघून जाणार, त्यांच्या गाड्या त्यांनी काढून त्यांनी फक्त पत्र महाराष्ट्र सभापती साहेबांनी सांगितले ना. तुम्ही उद्या आता थोड्या वेळात तुम्ही काय प्रश्न आहे. ऐका ना जरा, इथं ॲम्ब्युलन्स आली पाहिजे, रोड आपला बारीक आहे म्हणला, बरोबर आहे. ही तुमच्या मागण्या अगदी बरोबर आहे त्या, तिथं चालवू देऊ नका. ती म्हणले पुढील आदेश होईपर्यंत तिथं चालणारही नाही. ही तुम्हाला तुमच्या समक्ष झालं. आता तुम्ही ऐका जरा, आता तुम्ही काय साहेब, तुम्ही आल्यापासून तुमचं सगळं ऐकतोय. आता सभापती साहेबांनी त्यांना एकच आदेश केले की बाबा महाराष्ट्र शासनाचं पत्र देतो म्हणले, सोलापूरचं त्यांनी एक पत्र दावलं का नाही, गावात इथं आले, बरोबर आहे. आता सभापती काय म्हणले की बाबा महाराष्ट्र शासनाचं जावं, ती बी ती आता ऑफिस करून त्यांना आता जर लगेच मिळालं 2 मिनिटात तुम्हाला जाऊ काय 2 मिनिटात जाऊनच मी स्वतः पहिल्यांदा मला एकच पोरं कोणतं दुसरा माणूस मीच होतो. हे गाडी अडवून पैसे घ्यायचे, तिथले जवळ 5-25 लोक एकही मादर चौक तिथं आला. प्रत्येक आमच्या तोंडाला वाईट मी स्वतः बोलवलं तरी आले नाहीत. हे अहो 100 फूट नाही साहेब, ही गाडी पठाने वसुली केली आराम. मग तेच म्हणतोय ना तुम्ही. अहो आम्ही बोलवलं तरी आम्ही आल्यानंतर त्या दिवशी पळून गेले म्हणून सभापती मग साहेब म्हणतायत माझ्या पैसे गडबड करू नका. याच्यामध्ये कुठल्या पोरावर गुन्हा दाखल आहे, किती दिवस त्याला रिमांड मिळाले का नाही रिमांड साहेब, यांनी पठाणी वसूल करणार आणि याच्या नातेवाईकाला 3 दिवस रिमांड मिळाले. त्याच्यावर 18 लाख किती लाखाचे केले, त्यावर 5 लाखाचं काहीतरी केले. आता काल यांनीच गुन्हा दाखल त्याच्यावर करते. आमच्या वसूल हातीत राहून यांनी केले साहेब गुन्हा दाखल नाही, आम्ही कुठे केले. काय चुकीचं होतं घ्यायला लागलं म्हणून तुम्ही इथून डायरेक्ट 112ला कॉल आला काय तुमचा, तो कुठला पडवळे पोरा, बरोबर आहे. पडवळे पोराने काय केलं, टॉमी हातात घेतली, टॉमी हातात घेऊन सगळ्या गाड्या खोलल्या. ऐका
त्यांनी डायल 112ला कॉल केला. इथे जी ट्रॅफिक थांबलं होतं का त्यांनी 1-2 तास त्यांनी काय केलं, त्यांनी रस्त्याला आडवी दगड लावली. रस्त्याला आडवी दगड लावून सगळे टामिंग सगळे त्या गाड्या काय जाणं येणाऱ्या गाड्या काचा फोडल्या. त्यांनी डायल 112ला कॉल केला. तिथं डायल 112ची गाडी आली. तो फुल पिलेला होता. फुल पिलेला असताना त्याला पोलीस स्टेशनला नेलं. पोलीस स्टेशनला नेऊन काय केलं नाही, तो तिथं नुसताच बसवलेला होता. तुम्ही त्या पोराला विचार त्याच्यावर गुन्हा दाखल आहे का? मी ह्या बीटचा हवालदार आहे, मला माहित आहे ना काय दाखल आहे का नाही. आणि साहेब त्याला उचलून घेऊन जाताना ऐक रे, प्रमुखांना एकही फोन नाहीये. तो कुठला ऐकून घ्या. तू जर एखादी गाडीची काच फोडायला लागली तर तुझ्या प्रमुखाला फोन करायचा काय? अतिरिक्त करायला नको. ऐकून 1-2 तुम्ही जर काय मी लिहून देऊ का त्याच्यावर गुन्हा? आतापर्यंत नाही. मी बी पोराला घेऊन गेला मग ती तुम्हाला सांगितलं रे माझ्या मात्याला ती हो मीच विचारलोय, त्यांनी सांगितलंय. मी म्हणून विचारलोय. मी सांगाल त्या पोरावर गुन्हा दाखल झाला मला समज. मी साहेबाला म्हटलं साहेब ती गोष्ट आपल्याला सांगाल, ते त्या गोष्टी साहेबाला आपलं उलट बोलायचं नाही. त्या गोष्टी गुन्हा ऐका, गुन्हा दाखल नाही. मी बी हवालदार, मला माहिती आहे. तुम्हाला जर माझ्यावर विश्वास नसेल तुम्ही पोलीस स्टेशनला फोन करून विचारा त्या पोरावर गुन्हा दाखल आहे का. ती जर नाही होय जर म्हणली तर तुम्ही जी शिक्षा ती मी घेतो. पण तुम्ही काहीतरी कारण उभा रस्ता अडवायचा म्हणून तुम्ही काहीतरी कारण ही केलं की अरे आता ही काय म्हणले, तुम्ही म्हणले ह्या पोरावर गुन्हा दाखल केला. मी सांगितलं गुन्हा दाखल नाही, तुझं संपलं ना. मी हवालदार मी नाही. बाकी काय बोलू नका तुम्ही. आणि आम्ही तुम्हाला सामंजस्य सांगतो. एक मिनिट स्टेशनला आम्ही पत्र दाखवल्याशिवाय आम्ही चालू करत नाही म्हणून ते पत्र पण देऊ द्या ना त्यांनी. वादावादी चालू आहे. झालं ना मग 3 तास आदेश येतेपर्यंत हे सगळे चेकपोस्ट बंद करून ठेवणार. पुढील आदेशपर्यंत पलीकडे घेऊन पुढील आदेश चेकपोस्ट बंद आणि तुमच्या गाड्या जनतेच्या समोर गाड्या काढून घ्या. आम्ही लगेच
ಇಲ್ಲಿ ಹೊಳೆ ಬರೋನೇ ಕೊಡುದಿಲ್ರಿ ಹೊಳೆ ಬಂದ್ರೆ ನಾವು ನಿಮ್ ಸಂಗಟ ಇದ್ದೇವು ನೀವು ಹಾಳೆ ಬರ್ರಿ ನಮ್ ಸಂಗಟ ನಾವ್ ಇರ್ತೇವೆ ನಿಮ್ ಸಂಗಟ ಈಗ ಎಷ್ಟು ಮಂದಿ ಕುಡ್ರಿ ನೋಡಿ ಹಾಳೆ ಹೊಳೆ ಬರ್ರಿ ಇವ್ರಂತೂ ಈ ಸದ ಬಂದ್ ಮಾಡ್ಲತ್ತಾರ ಹೊಳೆ ಅವ್ರು ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ನೀವೆಲ್ಲರೂ ಬರತ್ತೀರಿ ನಾ ಇದ್ದಿಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ नाही नाही पोराचं काय ना ते आपण निवेदन देऊया डॉक्युमेंटरी ते काय आपला दुश्मन नाही सरकार साहेब पण करतील आपल्याला त्यांनी आपल्या दुश्मन नाही आपल्या घरात पण मरण आहे त्यांच्या घरात पण मरण आहे हे सगळे माणसंच आहेत त्यांनी आपल्याला सहकार्य करतील आपण त्यांना कागदी निवेदन देऊ त्या पद्धतीने त्यांनी पण जायला पाहिजे आपण पण चालू आणि हे आहे की दुसरंही ना आपलं तुम्हाला आता ह्याच मार्ग तुम्ही तुमचे प्रॉब्लेम त्या जर पूर्ण झाला तर आम्ही रस्ता रोको करू लिगली तुम्ही ड्रायव्हरला गोष्टी केली बरोबर ना विषय काय कायदेशीर मार्गाची काय आंदोलन आजच घेऊन जातील अनधिकृतपणे अडवलं आपली लोक पाहुण्याच्या भरात जाऊन हे आपल्या घरातलं पाहुणच गेले म्हणून आपण रागाच्या भरात ठरवलो पण कायदा राग किंवा सहानुभूती भावना बघत नाही आपण गुन्हा दाखवायचा आपण कायदेशीर त्या ठिकाणी एक नोटीस देऊ अर्ज घेऊन मग आपण कायदेशीर आंदोलन करून किंवा रस्ता रोको कायदेशीर बरोबर आता ही गोष्ट तर क्लिअर झाली ट्रॅफिक निघतंय तोपर्यंत ट्रॅफिक गेले गाड्या तुमच्या तिकडल्या त्या कातळाकडे जाऊन द्यायचं पुढील आदेश काय होईल आम्ही ह्या गाड्या सोडतो पण त्या गाड्याकडे आम्ही हलत नाही तुम्ही विश्वास ठेवा की गाडी हे बघा साहेब ते तुम्हाला सांगतात एक जे काय जे ठराव ठरले ती 100% ऐका बघ साहेब मध्ये कोणी बोलणार या 3 गाड्या आहेत 2 गाड्या त्या परवा फुटल्यामुळे बंद झालेल्या आहेत बरं ते टोचन करतो आता आणि एक जी गाडी चालू आहे ते कचराला 1 तासाभरात ती गाडी काढतो दोन्ही सोबत जोपर्यंत पुढचे आदेश होत नाही तोपर्यंत बंद ठेवतात 100% बंद रोड मोठे होत नाही जागा आम्हाला मिळत नाही सरकारी जागा बघू पत्रही करू सांगितलं तुमचं जे काय आहे निवेदन किंवा बाकी सगळं ठराव वगैरे
गोष्टी झालेल्या आहेत बोलून तुमच्यापैकीच एखादं तुम्ही सांगा. ऐका, आता साहेबांशी चर्चा झाली. मी आता आमदार ऑफिसला फोन लावलो होतो, त्यांच्याशी बोलणं झालं मला. आता पटेल साहेबांशी बोलणं झालं. असं असं जर आम्ही केलं तर त्यांनी पटेल सांगितले किंवा आमदार साहेबांनी ह्या जे काही ही कॅम्प आहे ना आरटीओचं यांच्या विरोधात म्हणजे विधानसभेत प्रश्न उपस्थित केला आहे. हे चुकीचं आहे म्हणून. बरोबर ना साहेब? बरोबर ना साहेब? तर याला आपल्या तालुक्यातले ना आमदार सपोर्ट करतात किंवा कुठल्या गावचे सरपंच सपोर्ट करतात, बरेच करत नाही. आता बरेच घटना झालेत, पण आपण जे अडवलंय हे 100% अडवायलाच पाहिजे. पण आपण हा रस्ता अडवायच्या अगोदर संबंधित जे काही विभाग आहेत, रस्ते विभाग असेल किंवा पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा तहसील असेल, प्रांत असेल, कायद्याला धरून आपण थोडंसं त्यांना निवेदन देऊन आम्ही असं आम्हाला न्याय मिळत या दिवसापर्यंत आम्हाला नाही मिळाला तर आम्ही आमच्या पद्धतीने कायदेशीर लढायला होतो. आपण एक असं तिथं अर्ज ठेवावा लागतंय. त्या अर्जाच्या तारखेत आपलं जर म्हणणं पूर्ण झालं आणि आपलं म्हणणं ऐकून घेतलं नसेल तर आपण दिलेलं त्यांना टाइम संपलं, आपण दुसऱ्या मिनिटाला आपण या ठिकाणी घेऊन रस्ता अडवू शकतो. आता आपण जर हे करतोय हे कायद्याला धरून काय होईल, आपण आपल्या घरातला माणूस गेलाय, भाऊ गेलाय, एक मुलगा गेला, आपण काय करतो रागाच्या भरात येऊन सहन होत नाही ते. आपण काय होईल ते होईल, घरातला माणूस गेला, आमचा जीव गेला तर जाईना, आपण ह्या आयुष्यात असतं त्या ह्याच्यात न आपल्यावर म्हणजे एखादा गुन्हा बिना होईल, पण पाठीमागला भी नको. तुमच्या घरातलं गेलं अशातलं वागणं, आमच्या बी घरातलं आज नव्हत्या तुमच्या घरात घडलंय तसं मी इथं बसल्या कोणाच्या घरात असं वाईट घडू शकतं. तुम्ही एकट्याने असं समजू नका. येळगी असेल, सोड्डी असेल, शिवणी असेल, फुलजंती असेल, या सतत तुमच्या सोबत आहेत. आपण उद्या आमदार साहेब संध्याकाळी येतील, बाहेर आहेत. आपण उद्या संध्याकाळी जमलं तर उद्या संध्याकाळी जाऊया. वेळ घेतो आमदार साहेबांचं. नसेल तर परवा दिवशी सकाळी आपण उलजंती सरपंच असतील, आपलं माळवडी सरपंच, येळगी सरपंच, सोड्डी सरपंच, कोर्टचे सरपंच, शिवणी सगळे सरपंच घेऊन आपण एक 10-15 गाड्या घेऊन आमदार ऑफिसला जाऊया, निवेदन देऊया. आम्हाला ह्याचं न्याय करून पाहिजे आणि ह्याचं जे काय आरटीओ ऑफिस आहे तिथं निवेदन देऊ आणि त्यांना दिल्यानंतर लगेच आपण संबंधित ऑफिसला पत्र देऊन त्याची पोच आपल्याकडे घेऊया की परत चालू झालं केलं तर आम्ही आमच्या कायदेशीर पद्धतीने आम्ही रस्त्यावर उतरू, रस्त्यावरची लढाई घेऊन असं देऊ. जर आता परत हे PSI साहेब असतील किंवा आपले हवालदार साहेब असतील कुणी आपल्याला येऊन आपण म्हणजे असं काही बोलू शकणार नाही का, तर आपण कायदेशीर केलं. साहेबांना आपण कागद दाखवू शकतो, साहेब आम्हाला तुम्ही काही जास्त हे करू नका, आम्हाला आमची लढाई लढू आपण त्यांना बोलू शकतोय. आता त्यांनी काय केलं तर ही बीट त्यांच्याकडे असल्यामुळं तिथं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होईल किंवा वाहनं जे असतात इमर्जन्सी काय ॲम्ब्युलन्स असेल, जाहीर करायला असेल, त्यांना विचारणं होते. त्या ह्याच्यामध्ये त्यांनी आपल्यावर कोणावर दाखल होणे की माझंही प्रामाणिक मत आहे आणि साहेबांचंही मत आहे. सरपंच बरोबर का? आपण कायदेशीर ह्या पद्धतीने जाऊ. तर आपण आता इथल्या आरटीओने काय सांगितलंय, आम्ही आमचे वाहनं इथनं घेऊन जातो पुढील आदेश होईपर्यंत. आणि साहेबांचं मत काय, वाहनं मोकळी करा. एखादा ॲम्ब्युलन्स आली, डिलिव्हरी पेशंट असेल, ॲक्सिडेंट असेल, ॲम्ब्युलन्स थांबेल किंवा ते काय महत्व असेल तर रोड अडवू नका. कायदेशीर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल साहेबांचं मत आहे. तर त्यांनी सांगायचं पण बरोबरच आहे, आपण करायचं हे पण बरोबरच आहे, पण हे कायद्याला धरून नाही. आपण कायदेशीर करू सगळे म्हणून. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा त्या न्याय मिळाला नसेल तर आपण परत आंदोलन करायचं ना. थांबा की 1 मिनिट. आणि दुसरा मुद्दा, आरटीओ साहेब येतात आहेत, आमच्यातल्या एका मुलांनी कोणीतरी तोडफोड काहीतरी केलंय म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल होता कामा नये. तुम्ही करता या आरटीओ ऑफिस आम्ही हलवलंय, तुम्ही कायदेशीर त्याच्यावर गुन्हा दाखल करतोय, असं काय करायचं करू नका. तुम्ही उद्या आदानीवर दाखवून आमच्या गांडीत बांबू खोगू नका तुम्ही. नाही त्याने आमचं आदानी मला ऐका ना, मी सांगतो गुन्हा दाखल झाला तर कालच झाला असता. साहेब झाला नाही, आम्हाला त्याबद्दल तुम्ही सहकार्य केलंय. बिलकुल आरटीओ अधिकारी येऊन तुम्हाला तुमच्यावर हकनात बली जाऊन त्याची एक तर साहेब करून खायचं वांदे त्यावर 3-4 लाखाचं हे केलं कुठं भरून द्यायचं त्यांनी. तुम्ही आता इथे पटाणी वसूल करून ड्रायव्हर आहेत बरेच आहे, टायर आडवं टाकून 1000-2000 काढून घेता. सगळ्यात महत्वाचं काय की सभापती महोदयांनी सांगितलं की एखाद्याचं हाकण्यात बिनकामाचं रेकॉर्डवर येऊ नये. माझी पण तीच मनापासून उगीच आपलं शाळा शिकणारी मुलं आहे रेकॉर्डवर येण्यापेक्षा जसं की मी कायदेशीर मार्गात सांगतो त्याप्रमाणे केलेलं बरं. नाही तर मग ही रात्र पुरणार नाही आपल्याला. कुठंतरी हे ज्या गोष्टी नाही आणि समजून घ्या. ही पूर्ण बीट माझ्याकडे आहे तुमच्या माहिती. आता एखादा समजा येळगी असेल,
एक फोन गेला का तुमचा गावात विषय मिळतो. मला तिथपर्यंत यायची गरज पण नाही. असा विषय ऐका की, एवढं हो. शांत मंगळवेढा पोलीस स्टेशन मध्ये साहेब, 84 गाव आहेत. ही ऐका आपली की. 19 गाव आहेत ना. साहेब ही सभापती एका फोनवर दोन विषयात विषय मिटवतात ते गावात. की बोलतोय की मी. पण विनाकारण कोणी दाखल व्हायचं नाही. 19 गाव आहेत. 19 गाव आहेत. 19 गावातला असं एकही गाव नाही जेव्हा फोन केलाय आणि बाबा मिटवून घ्या म्हणलं की आम्ही वाढीव माणसं आहे ना, आम्ही पोलीस स्टेशनला असं कुठं घडलं नाही. समजा संबंधित प्रतिष्ठित व्यक्तींना फोन केला ना, त्यांच्या लेवलला जे सामंजस्याने मिटणारा विषय असतो कायदेशीरपणे, तर ते तिथं मिटवते 100%. 84 गावातलं ही 19 गावं म्हणजे त्यातल्या त्यात खरीच चांगली. मी 1.5 वर्ष झाली इथं आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की ह्या सरपंचाचा विषय संपून टाकला ती काय ऐका साहेब, आता जे काही घटना घडली त्या पोरावर इतकं प्रेम आहे म्हणून किंवा असं वाईट घटना घडली, बरेच लोक त्यांना बोलवत आलेले आहेत. आज तुमच्याच घरात घडले, उद्या माझ्या घरात घडू शकते, सरपंचा घरात घडू शकते, कोणालाही घडू शकतं. काही आपण कायदेशीर मार्गाने जाऊ. हे बघा, आपलं जे कोण पोरगा आहे त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायचा नाही साहेब. अहो ती मगाच बोलले सांगितलं, पण ह्यांना नातेवाईकाला कळू द्या साहेब. बिलकुल दाखल झालेलं नाही गुन्हा. मी म्हणाय ऐका, तुमच्या लक्षात नाही साहेब, आता गुन्हा दाखल झाला नाही हे बरोबर आहे. थोडं पण होऊ नये ते असं मग यांच्याकडनं ते नंतर त्यांनी हे करायला पाहिजे ना. परत ती आमचं साहेब बघणार आहे दाखल करून घ्यायचं का नाही. तुम्ही त्याची कशी काळजी करता. आपल्या हातीमध्ये घडलेलं आहे, आपल्या हातीत हो, एक मिनिट ऐकून ठीक आहे. कसं आहे एखाद्या टायमाला त्यांनी केलं तर तुम्ही घेऊ शकताय. बिलकुल सुद्धा नाही. नाही तर तुम्ही ते सांगून नका. त्यांनी तुम्ही घ्यायलाच पाहिजे. मी 100% सांगतो त्यांनी दिलं तर एक पोरगा येऊ दे, पण ती येणार नाही आलं तर कसं घेऊ आम्ही. हा मग ती येणारच ना नंतर. ती म्हणतात ना नाही येत. त्याला तसं लेखी द्या तुम्ही. हे बघा, ऐका आता सांगितलं कुठली पद्धत हा, आहे? हे काम करा साहेब. आता त्या मुलावरती काल कलेक्शन गेले होते, त्याच्यावर आम्ही यापुढे गुन्हा दाखल करणार नाही असं तुम्ही लिहून द्या. ती मेलेली त्याला पटंग आलं होतं. आज मग अनुमान गेला नाही त्याला हात कुटुंबाला काय न्याय देणार याचा विचार करा. तेच आता एक तर त्यांनी काय केलं पाहिजे तुम्ही? हाय असं जागेवर देऊन तर गेलं पाहिजे ना. मग अदानी साहेब काय म्हणतात? अदानी साहेबांचा म्हणून सांगतात ते. काय करणार? पण करणार का? काल हे निसब जीव गेलं याचं कारण काय ह्यांनीच आहेत ना. नाही कारण ह्यांनीच आहेत ना. मग त्यांनी ऍक्सिडेंट झाले म्हणून सांगितल्यावर पण येत नाही, इकडे वसुली करते म्हटल्यावर. वसुली करतात. एवढ्या गोष्टीला आपण 3 तास बरोबर आता सध्या काय प्रश्न आहे? त्यांच्या गाड्या ते घेऊन जातात. चेकपोस्ट पुढील आदेशपर्यंत बंद असेल 100%. तुमचा काय त्यांचं म्हणणं काय माहितीये का, आता गाड्या घेऊन जातील, बंद करतील, सगळं खरं आहे. आता गेलेला निष्पक्ष गेला, पण त्याचं काल एक गोंडस बाळ जन्माला आलंय, त्या बाळाला नाही काय देणार. त्यांच्याकडून आता उत्तर नाही नाही आताच पाहिजे म्हणतात त्याने. निवेदन वगैरे झाले. आता त्यांनी एकतर अनलिगल चालवतात, आम्ही अनलिगल रस्त्यावर बसलो म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल होणार. त्याने अनलिगल चालवतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही. आम्ही रस्त्यावर बसलो ते अनलिगल आहे. एक मिनिट दादा, मी काय सांगतो, ते अनलेवल चालवत आहेत ना त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. आम्ही अनलेवल रस्त्यावर आमच्यावर गुन्हा दाखल करा. इथंच बसा. आमचं ठामपणे काय असेल ते निर्णय आताच द्या आम्हाला. त्याने अनलिगल चालते, त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. आम्ही रस्त्यावर अनलिगल बसलो, आमच्यावर गुन्हे दाखल होतात. अरे गरीब शेतकरी रस्त्यावर बसले तर गुन्हे. गरीब शेतकऱ्याचं पोरग मरतंय त्याच्यावर गुन्हा दाखल. गुन्हा म्हणताय त्यांचं किती तर लोक आहेत वाचून गेले जाता इथं. नाही आम्ही गुन्हा दाखल झाले पाहिजे. करायचे नसेल गुन्हा दाखल करायचा, आमचं त्या गुन्ह्याला आत्ताच्या आत्ता न्यायचं, आम्ही इथं उठून जाऊ.
हे आज होय तोप आहे का आज मात्याला पण वळी मिळे वसूल करणारे मुलं तरी रोडवरती आधी वळी मिळे मात्याला ನೋಡು ಹಂಗಿಲ್ಲ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ ಈಗ ಅವ್ರ ಅಂಟಿಗೆ ನಡೆಸ್ತಾರ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಗುಣ ದಾಖಲೆ ಆಗಲ್ಲ ಈಗ ನಾವು ಒಂದ್ ಮಿನಿಟ್ ಕೇಳಲ್ಲ ಈಗ ಸಾವಿರ ಏನ್ ಹೇಳಿದ್ರು ನಾವು ಅನ್ಲಿಗಲ್ ಬುದ್ಧಿ ಎತ್ತೇವೆ ನಮ್ಮ ಗುಣ ದಾಖಲೆ ಆಗ್ತದೆ ಅನ್ಲಿಗಲ್ ಇದ್ದ ನಮ್ಮ ಗುಣ ದಾಖಲೆ ಆಗಲಿ ಅವ್ರು ಲೈಕ್ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಹಾಗಾಡಲ್ಲ ಅವ್ರದ್ದು ಅನ್ಲೀಗಲ್ ಇತ್ತು ನುಕ್ಸಾನ್ ಭರಪಾಯಿ ಜಾಗದ ಮೇಲೆ ಕೊಡ್ಲಿ ಅಟ್ಟೆ 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 शिवाजी अजून एक गोष्ट बरं का जेवढे ढाबे आहेत, एकाने पण पार्किंग करून घेत नाही. सगळे गाड्या रोडवर थांबवतात आणि जेवायला बसतात आणि ढाबेवाले सगळे बंद व्हायला पाहिजे. माझं सहमत आहे. ಅವ್ರ ಅಂಟಿಗಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಗುಣ ದಾಖಲೆ ಆಗೈತಿ झाला तो विचार त्यांनी लोकेशन दाखवत नाहीत ते सगळं अनलिगल आहे यांचं. का दाखवत नाही त्यांनी झाले साहेब पण आता ह्यांचं म्हणणं काय आहे की बाबा आम्ही एकाच घरातले आहोत आता एकाच घर एक मिनिट आहे हा या सगळ्याच गोष्टीवर आपली चर्चा झाली झाले साहेब पण मी काय म्हणतोय आता त्यांनी जाणार आहेत परत आम्ही रस्त्यावरती 2 मिनिटं ऐक 2 मिनिटं याच्यासाठी आता ते अरे माझं ऐक ना, परत बोला तू. बोला. सगळी ह्या सगळ्या चर्चेतूनच आपण निष्कर्ष निघाला. आपण सगळे बाहेर होतो ऐक साहेब ना, ऐक, ऐक, बाकीचे ऐक, लोक ऐक, इकडे दोन मिनिटं, बसलेले दोन मिनिटं. ते ऐकायला तयार नाही ऐक 2 मिनिटं ते ऐकायला तयार नाही तू मिसयूज करतो काहीच नाही केलं साहेब त्यांनीच बोलले आता हे सगळ्यांना माहिती आहे. ऐक जरा ऐक. मी एवढं सगळं सांगू कायदेशीर मार्ग ठीक आहे तुम्हाला करायचं काय सांगा. ऐक मातर ऐक जरा आम्ही काय सांगतो. मी मातर आहे ना ठरले ना सगळ्या गोष्टी ठरल्या नाही बोले हा अलगडा लिहिलं तो. ए बडवळे एकदा दिला ना, दोन नका, ते काय असेल ते चालू आहे. जे पुढील आदेश काय होतो नाही होत. तोपर्यंत हे बंद राहील. मालक केला तर- हो ह्या म्हणून रे मुद्दा मी मात्र आम्ही लेटर न देता इथं रस्त्यावरती उतरले ना, आमच्यावर गुन्हा दाखल करा. त्या बाळाला आणि त्या बायकोला शिजर झालं ते दवाखान्यात आणून इथं टाकतो तो काय असेल ते न्याय द्या आमच्यावर माझ्यावर स्वतः गुन्हा दाखल करतो मग काय करायचं काय न्याय द्यायचं म्हणजे काय करायचं त्यांना ते बाळाचं ते नियोजन लागलं पाहिजे हो पण नेमकं काय करायचं नाही त्यांचं नुकसान भरपाई त्याला काय पाहिजे? काय करायचं नेमकं त्यांना- ह्यांना बोलू द्या काय करायचं ಒಂದು ಇದು ಎಂಟ್ರಿ ಬೇಡ್ರಿ ಡಿಮಾಂಡ್ ಮಾಡ್ರಿ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ ಅವ್ರು ಮಾತಾಡಲ್ಲ ಡಿಮಾಂಡ್ ನಾವೇ ಮಾಡೋರು ಅವರು ಮಾತಾಡಲ್ಲ ಅವ್ರು ಡಿಮಾಂಡ್ ಕೊಡ್ಲಿಲ್ಲ ಅವ್ರು ನಮ್ಗ ನಾವ್ ಇದು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ ಮಾತಾಡ कालच मुली आहे काय तर डिझाईनसाठी काय तर द्यायला पाहिजे ना ते. मी काय म्हणते विषय डायव्हर्ट का केला जात नाही? आमचं वैयक्तिक मत. सांगा बरं. आपला सध्या उद्देश काय आहे ना आपण करतोय काय? तुम्हाला म्हणजे ना ನಮ್ಮಂತೇಳಿ ವಕೀಲರು ಅದಾರ $1 लाख ಹಸ್ತೆ ನಂದಿರತ್ತ ಒಂದ್ ಲಾಕ್ ಅಲ್ರಿ ಹಾಕಲ್ಲ ರೊಕ್ಕ ಏನ ಕೊಡ್ಲಕ್ಕ ರೊಕ್ಕ ಸಿಗ್ತಾವ ಅವನಿಗೆ ಮತ್ತೊಂದು ಸೈನವ गाड्या लाटा बंद करत आपल्याला म्हणजे